हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे जो म्हणजे कॅप राऊंड 3ची जी सीट मॅट्रिक्स आहे, तर ती सीट मॅट्रिक्स आज आलेली आहे. जसं तुम्ही या पेजवर बघू शकता, ॲडमिशन टू महाराष्ट्र BSc नर्सिंग CET 2024-25 आणि करंट राऊंड आहे 3.0. तर मित्रांनो, या 3.0 किंवा कॅप राऊंड 3 आपण ज्याला म्हणतो, तर याच्यासाठी कुठल्या कॉलेजला किती सीट्स बाकी आहेत, नवीन कुठले कॉलेजेस अलॉट आपल्या CET सेलच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲड झालेले आहेत. तर या सर्व विषयांबद्दल आज आपण या सीट मॅट्रिक्समधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की अजून भरपूर सारे विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंतही इम्पॉर्टंट किंवा त्यांच्या आवडीचं किंवा त्यांना सुटेबल होईल असं कॉलेज भरपूर जणांना भेटलेलं नाही आहे. काही जणांनी अजूनपर्यंत पण बेटरमेंट केलेलं आहे, कारण की त्यांना चांगलं कॉलेज मिळण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ भरपूर विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओला अपलोड करण्यासाठी मित्रांनो थोडा उशीर झाला, कारण की 4th इयरचा स्टुडंट आहे मी पण BSc नर्सिंगचा आणि 4th इयरची माझी इंटर्नशिप चालू असल्यामुळे ड्युटी आहे आणि ड्युटीमुळं मला आज व्हिडिओ रेकॉर्ड करायला टाईम भेटला नाही. पण जसं रूमवर आलो संध्याकाळी, तर मी लगेच CET सेलवर जाऊन बघितलं आणि मला तिथे लगेच दिसलं की आपली जी महाराष्ट्राची जी नर्सिंग CETची जी कॅप राऊंड 3ची जी लिस्ट आहे, सीट मॅट्रिक्स आहे, तर ती सीट मॅट्रिक्स आलेली आहे. आणि लगेच डोक्यामध्ये विचार आला की ही पण इन्फॉर्मेशन आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण टाईम वेस्ट न करता आपल्या व्हिडिओच्या ॲक्च्युअल टॉपिककडे वळूया आणि बघूया आजच्या आपल्या लिस्टमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या सर्वांसाठी एक खुशखबर अशी द्यायची, तर ते म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं की नवीन कॉलेजेस ॲड होतील की नाही, सीट्स वाढतील की नाही. तर मित्रांनो, नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत. आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये नवीन कॉलेजेस आहेत. त्यानंतर ते कॉलेज कोणते कोणते आहेत, त्याला किती सीट्स आहेत, इनटेक किती आहे आणि ते कॉलेज कुठल्या ॲड्रेसवर आहेत, हे पण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण वळूया गव्हर्नमेंट कॉलेजेसकडे. तर गव्हर्नमेंट कॉलेजेसला टोटल सीट आपल्याकडे 250 होत्या, जे तुम्हाला ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. आणि आत्ता आपल्याकडे रिमेनिंग सीट्स आहेत. तर आपल्याकडे रिमेनिंग सीट्स मित्रांनो फक्त आहेत 29 सीट्स तुम्हाला इथं रिमेनिंग बघायला मिळतील. तर 250 इथे टोटल सीट्स आणि आता रिमेनिंग सीट्स आहेत त्या फक्त 29 आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या सीट्स बाकी आहेत. तर त्यापैकी कुठल्या कुठल्या कॉलेजला आहेत ते आपण बघू. तर जे हॉस्पिटलमध्ये 4 सीट्स बाकी आहेत. त्यानंतर BJ मेडिकल कॉलेज, त्यानंतर नागपूर आणि संभाजीनगर ह्या तिन्ही पण जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत नर्सिंगचे, तर तिथं प्रत्येकी 6-6 सीट्स अशा बाकी आहेत. आणि नांदेडचं जे कॉलेज ऑफ नर्सिंग आहे GMC, तिथे 7 सीट बाकी आहेत. तर अशा टोटल एकूण 29 सीट्स आपल्या गव्हर्नमेंटमध्ये बाकी आहेत. आणि प्रायव्हेटमध्ये जर बघायला गेलं, तर प्रायव्हेटमध्ये डायरेक्ट आपण स्क्रोल करून ज्यावेळेस खाली येतोय, तर टोटल सीट्स इथं दाखवतं आहे 10,720 आणि त्यापैकी आता रिमेनिंग सीट्स आहेत 3,779, म्हणजे 3,779 आणि वरच्या 29 सीट्स म्हणजे जवळपास 3,800 सीट्स आपल्याकडं बाकी आहे. 3,809 सीट्स आपल्याकडं बाकी आहेत. तर मित्रांनो, त्यानंतर ह्या सीट मॅट्रिक्समध्ये कोणत्या कॅटेगरीला कोणती सीट्स आहे, त्यानंतर कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा बाकी आहेत, हे सर्व तुम्हाला इथं खाली बघायला मिळेल. गव्हर्नमेंटचं पण बघायला मिळेल आणि प्रायव्हेटचं पण बघायला मिळेल. तर याच्याबद्दल जर एक इम्पॉर्टंट विषय घ्यायचं ठरलं, तर भरपूर विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर, आम्ही कॅटेगरीमधून आहे, आमची OBC कास्ट आहे, SC कास्ट आहे, NT कास्ट आहे, SC कास्ट आहे आणि आम्हाला जे कॉलेज पाहिजे, तर तिथं आमच्या कास्टचं सीट बाकी नाही आहे आणि ओपनसाठी सीट्स बाकी आहेत. तर अशा कंडिशनला आम्ही ते कॉलेज टाकू शकतो का? तर मित्रांनो, घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. तुम्ही असं कॉलेज पण टाकू शकता, जिथं तुमच्या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन नाही आहे किंवा ऑलरेडी सीट्स फुल आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचं काय होत असतं, जर ओपनची सीट जर बाकी जर राहिल्या, तर कॉलेज काय करत असतं किंवा CET सेल ओपनची जागा तुम्हाला देत असतं. त्यानंतर ह्या विषयावरचा सेकंड विद्यार्थ्यांचा डाऊट तो म्हणजे, जर आपण कॅटेगरीमध्ये आहेत आणि आपल्याला ओपनची सीट्स भेटून जर ॲडमिशन जर झालं, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल का? जर मित्रांनो तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि जर व्हॅलिडिटी जर असेल, तर 100% तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे, तर ती स्कॉलरशिपचा लाभ होणार आहे. जरी तुमचं ॲडमिशन ओपनमधून असेल आणि तुम्ही कास्टमधून जर असाल, तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही आहे. तुम्हाला 100% स्कॉलरशिप ही भेटून जाईल. तर हा भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट होता. तर अशा विद्यार्थ्यांनी पण काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेज मिळणं इम्पॉर्टंट आहे. कुठल्या कॉलेजला कॅटेगरीसाठी किती सीट्स राहिल्यात, हे जास्त तुम्ही बघत बसू नका. डायरेक्टली तुम्ही कॉलेज टाका आणि ह्यावेळेस कॉलेज टाकताना विचार करून कॉलेज टाकायचे आहेत. आपले मार्क्स बघायचे आहेत, त्यानंतर कट ऑफ बघायचा आहे आणि याचा सर्वांचा विचार करूनच तुम्हाला
नवीन कॉलेजेस टाकायचे आहेत. तर मित्रांनो प्रायव्हेट कॉलेजचे सीट्स 10,720 टोटल आणि त्यामधून 3,780 सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा सेकंड टॉपिक तो म्हणजे नवीन कॉलेजेस कुठले ॲड झालेले आहेत. तर मित्रांनो आता मी एक सर्वाच्या याच्यामधून स्क्रीनशॉट काढलेले आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला सांगतो मी आता की नवीन कॉलेजेस कुठले कुठले ॲड झालेले आहेत. तर सर्वात पहिलं कॉलेज आहे 7 नंबरचं. त्याचा 9120 हा कोड आहे. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, माटुंगा, मुंबई आणि हे फक्त गुजराती लोकांसाठी आहे आणि मायनॉरिटी म्हणजे विमन्स. इथं मुलांना ॲडमिशन नाही आहे, फक्त मुलींसाठी आहे आणि गुजरातींसाठी रिझर्वेशन आहे. तर ह्या कॉलेजची सीट कॅपॅसिटी आहे 50. त्यानंतर दुसरं कॉलेज 9127 त्याचा कोड आहे. सेंट अँड्र्यूज कॉलेज ऑफ नर्सिंग आणि हे फक्त मायनॉरिटी आणि फक्त ख्रिश्चन किंवा ख्रिस्त विद्यार्थ्यांसाठी आहे. कॉलेज आहे ते पुण्यामध्ये आहे. तुम्ही इथं रिझर्वेशनमध्ये बघू शकता आणि याची इनटेक कॅपॅसिटी आहे 40. त्यानंतर तिसरं कॉलेज म्हणजे 9148 सिंधू वसवानी कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधी. हे पण सिंधी मुलांसाठी आहे आणि मायनॉरिटीमध्ये विमन्स आहेत म्हणजे फक्त मुलींसाठी एक कॉलेज आहे ज्याची इनटेक कॅपॅसिटी आहे 50. त्यानंतर अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंग चिखली बुलढाणा इनटेक आहे 50 आणि कोड आहे 9225. त्यानंतर 9338 महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अकोला इनटेक कॅपॅसिटी आहे 40. त्यानंतर 9240 इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकोला इनटेक कॅपॅसिटी आहे 50. त्यानंतर 9259 ट्रायडेंट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अमरावती इनटेक कॅपॅसिटी आहे 60. त्यानंतर रॉयल नर्सिंग कॉलेज नागपूर इनटेक कॅपॅसिटी आहे 3 आणि कॉलेजचा कोड आहे 9263. त्यानंतर 9266 वर्धमान BSc नर्सिंग कॉलेज वाशिम. त्याच्यानंतर याचं इनटेक कॅपॅसिटी आहे फक्त 20 मुलांची इथं इनटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 9273 नर्सिंग कॉलेज इंदोर नागपूर. त्यानंतर याची इनटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 40. त्यानंतर अजून एक नवीन कॉलेजेस आहे ते म्हणजे आदित्य कॉलेज ऑफ नर्सिंग बीड. याची इनटेक कॅपॅसिटी 40 आहे आणि 9328 इथल्या कॉलेजचा कोड आहे. त्यानंतर 9401 जिजामाता कॉलेज ऑफ नर्सिंग मालेगाव नाशिक. नाशिकमधील नवीन कॉलेजेस चालू झालेले आहेत ज्याचं इनटेक कॅपॅसिटी 60 आहे. त्यानंतर अजून लास्टचे 2 कॉलेजेस आहेत ते म्हणजे SATS इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मिरज सांगली. त्याचा कोड आहे 9432 आणि इनटेक कॅपॅसिटी 50 आहे आणि 9433 श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सोलापूर. याची इनटेक कॅपॅसिटी आहे 60. तर मित्रांनो हे जे नवीन कॉलेजेस आहेत तर हे नवीन कॉलेजेस कॅप राऊंड 3साठी ॲड झालेले आहेत. आता जो मॉपअप राऊंड राहील किंवा कॅप राऊंड 4 किंवा त्याला मॉपअप राऊंड आपण 1 म्हणू शकतो. तर तो राऊंड होईल हे तर नक्की आहे, पण त्या राऊंडमध्ये किती कॉलेजेस नवीन ॲड होतील हे आत्ता आपण सांगू शकत नाही. पण कॅप राऊंड 3साठी नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत. तुम्हाला जर हे नवीन कॉलेजेसची लिस्ट जर लागत असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला या नवीन कॉलेजेसची लिस्टही भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जर नसाल तर आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. ऑलरेडी तिथे 150-200 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि ॲडमिशनविषयी ते तिथं चर्चा करत आहेत. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता, कारण की तुमच्या फर्स्ट इयरच्या नोट्स आणि लेक्चर्स पण आपण तिथे टाकायचा प्रयत्न करत आहोत आणि आपण तिथं सर्व इन्फॉर्मेशन प्लस तुमचं एज्युकेशनल मटेरियल त्या ग्रुप थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आजच जॉईन व्हायचे. तर मित्रांनो हे जे नवीन कॉलेजेस होते तर याचा फायदा अशा विद्यार्थ्यांसाठी होणार आहे की ज्यांना मार्क्स कमी आहेत आणि ज्यांना मार्क्स कमी आहेत ज्यांचा कट ऑफ खूपच कमी आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर कॉलेज जर पाहिजे असेल तर त्यांनी हे जे नवीन कॉलेजेस आले तर यांना पहिलं प्राधान्य देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होता सीट मॅट्रिक्स आणि नवीन कॉलेजेस कुठले कुठले आलेत याच्याबद्दल आपला हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्यांना कमी मार्क्स आहेत किंवा त्यांचं ॲडमिशन अजूनपर्यंत झालेलं नाही, जेणेकरून त्यांना ही माहिती सर्व भेटेल आणि ते ॲडमिशन प्रोसेस त्यांची प्रॉपर पद्धतीने करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.